प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझे प्रेमळ अभिवादन. ही सुंदर जागा कुठे आहे असा विचार तुम्ही करत आहात का? याला गॉड्स इन म्हणतात, जे येशू रिडिंग्सच्या कॅम्पसमध्ये आहे. येथे येणाऱ्या लोकांसाठी राहण्यासाठी अनेक खोल्या असलेले हॉटेल सारखी एक सुंदर इमारत बांधली गेली आहे. जेव्हा तुम्ही इथे याल आणि सभांमध्ये सहभागी व्हाल तेव्हा तुम्हीही इथे राहू शकता. तर आज प्रभूने तुमच्यासाठी काय वचन दिले आहे? लूक अध्याय 18 वचन 27 मध्ये येशू एक गोष्ट सांगतात. ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. जेव्हा त्यांनी विचारले, प्रभू हे तर खूप कठीण वाटते, मग कोणाचे तारण होऊ शकते? कधी कधी असे प्रश्न आपल्या मनातही येऊ शकतात. परिस्थिती अशी आहे, हे कधी होईल का? हे शक्य आहे का? याचे काय होईल? हे सुटेल का? जेव्हा गोष्टी आपल्या मानवी बुद्धीच्या आणि शक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा आपल्याला वाटेल की आता सर्व संपले. म्हणूनच येशूने म्हटले, जे माणसाला शक्य नाही ते देवासाठी शक्य आहे. म्हणून देव त्या गोष्टी करू शकतो ज्या माणसांसाठी अशक्य आहे. आपण याच गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. काही लोक म्हणतील, डॉक्टरांनी असे सांगितले आहे, त्यांनी सांगितले की आता काहीही करता येणार नाही. ते घाबरून जातात. मी त्यांना म्हणायचो, फक्त डॉक्टरांनीच असे म्हटले आहे, बरोबर ना? ते त्यांच्या क्षमतेनुसार आणि औषधांनुसारच असे म्हणतील. पर एक देव आहे जो या सर्वांच्या पलीकडे दैवी पद्धतीने कार्य करतो. त्यांच्यासाठी हे शक्य आहे. मग तुम्ही का घाबरत आहात? आज तुम्ही का घाबरत आहात? अगदी तुम्हीही घाबरत आहात असे म्हणत की मी हे तपासून पाहिले पण काहीच झाले नाही. एकदा जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो, एक तरुण जोडपे मला भेटायला आले. ते खूप दुःख आणि वेदना घेऊन आले होते. मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले, आमच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत पण आम्हाला मूल नाही. म्हणूनच ते खूप उदास आणि दुःखी दिसत होते. मी त्यांना विचारले, अमेरिकेत यासाठी अनेक वैद्यकीय शोध, विशेष डॉक्टर आणि रुग्णालय उपलब्ध नाहीत का? येथे खूप कुशल डॉक्टर आणि औषधे देखील आहेत. तुम्ही त्यांना आजमावून पाहिले का? ते म्हणाले, आम्ही या क्षेत्रातील तज्ञ सर्व रुग्णालयांना आणि डॉक्टरांना दाखवले आहे. सर्वांनी सांगितले की आम्हाला मूल होणे अशक्य आहे. बस इतकेच. वैद्यकीय शास्त्राने त्यांची साथ सोडली होती. ही अशी जागा होती जिथे सर्वात प्रगत आणि उत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध होते. तरीही त्यांनी सांगितले की हे शक्य नाही. याच कारणामुळे ते खूप काळजीत होते. मी त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरत आहात? फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच वाटते की हे शक्य नाही. हे माणसांसाठी अशक्य असू शकते, पर देवासाठी शक्य आहे. देव तुम्हाला मूल देण्यास समर्थ आहे. तो सर्वशक्तिमान आहे आणि तो अलौकिक कार्य करू शकतो. मी हे म्हणताच त्यांचा विश्वास बसला. मी म्हणालो, चला एका चमत्काराच्या आशेने प्रार्थना करूया. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मग माझ्या जागी गेलो. सुमारे 1 वर्षानंतर ते तामिळनाडूच्या दुसऱ्या शहरातले होते. जेव्हा मी नालुमावडी कार्यालयात होतो तेव्हा कोणीतरी सांगितले की एक जोडपे लांबून आले आहे. ते खरं तर अमेरिकेत राहतात आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. ते इतक्या लांबून आले होते म्हणून मी त्यांना बोलावून घेतले. हे ते जोडपे होते जे मला अमेरिकेत दुःखी होऊन भेटले होते. आता त्यांच्याकडे एक बाळ होते. ते म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली होती आणि म्हणाला होतात की हे माणसासाठी अशक्य आहे पण देवासाठी शक्य आहे. प्रभू एक चमत्कार करतील असे म्हणून तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला. प्रभूने ते सिद्ध करून दाखवले आणि आम्हाला एक सुंदर बाळ दिले आहे. आम्ही तुमचे आभार मानण्यासाठी आणि आमच्या बाळाला तुमच्या कुशीत देऊन तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ते अशा परिस्थितीत होते जिथे हे अशक्य होते. डॉक्टरांनी ही आशा सोडली होती.
पण येशूने चमत्कार केला. तुमच्या आयुष्यातही इतर लोक म्हणत आहेत की तुमच्यासाठी हे शक्य नाही. तू या कर्जाच्या समस्येतून बाहेर पडू शकत नाहीस. ही कौटुंबिक समस्या कधीच संपणार नाही. या बाबतीत तू काहीही करू शकत नाहीस. बस इतकेच. आज तू अशाच परिस्थितीत असू शकतोस. एखादा चमत्कार झाला तरच हे शक्य आहे. देव सक्षम आहे. येशू सक्षम आहे. याच कारणासाठी तो वधस्तंभावर मेला. त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले आणि तो पुनरुज्जीवित झाला जेणेकरून तो आमच्यासाठी काहीही करू शकेल. जेव्हा आपण आता प्रार्थना करू तेव्हा ती गोष्ट शक्य होईल. इतरांना तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या आज पूर्ण होतील. तुझा यावर विश्वास आहे का? जर हो तर तू माझ्यासोबत प्रार्थना करशील का? तुझे डोळे मिट. पित्या, तू म्हणाला होतास की माणसासाठी हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व काही शक्य आहे. आज या मुलासाठी, मुलीसाठी, या मुलांसाठी त्या बाबतीत चमत्कार कर जो त्यांच्यासाठी अशक्य आहे. हे प्रकट कर की तुझ्यासाठी हे शक्य आहे. सिद्ध कर की तू चमत्कारांचा देव आहेस. येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार घडो. आमचा विश्वास आहे की आम्ही येशूच्या नावाने ते प्राप्त केले आहे. आम्ही त्या चमत्काराची आशा करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.